आर्थिकच्या बाबतीत एक मला असं म्हणता येईल की शासन कमी पडते बघा. आर्थिक दारिद्र्याला शासन कमी. आता इतक्या वर्षी बजेट ऐकतोय आपण, गेल्या वर्षी बजेट सांगितलं, त्याच्यापैकी आता किती खर्च झाले सांगितलंय का? त्यापैकी किती उत्पन्न मिळालं सांगितलंय का? नाही. मग हे फायनान्स मिनिस्टर कमी पडतात. शेतकऱ्यांना इन्शुरन्स कंपनी आणि एजंटनी कॉन्टॅक्ट केलं की तुमचं नुकसान झालेले 50,000चं, आम्हाला त्यातली रक्कम द्या, तुम्हाला 50चं येईल आणि तुमचं काहीच नाही तरी आम्ही देतोय. आणि असे बोगस रकमा कोट्यावधीच्या अब्जावधीमध्ये गेल्या. सगळ्या शेतकऱ्यांच्या मध्ये भांडणायचं. कारण आर्थिक इतकं कमी असतं की तो शेजारच्याशी भांडणं करतो, त्याच्याशी भांडणं करतो, त्याच्याशी भांडणं करतो आणि मोकळा वेळ आहे, त्यांना सोर्सेस नाही. बराचसा आम्ही पाहतोय की शेअर्स बद्दल नॉलेज असलेली लोक कमी असतात. त्याचा एजंट सांगतो आणि ते करतात आणि त्यामुळे मग त्याच्यातून ते बाहेर पण पडत नाहीत. पण लोन कसं घ्यावं किंवा किती घ्यावं आणि कशा पद्धतीने त्याची परतफेड करावी हे एक माणसांना अजिबात समजत नाही. कारण मी बघतो की मार्चच्या वेळेला मग ह्या पतसंस्थेतून भरायचं म्हणून त्या बँकेतनं काढ, त्या बँकेतला भरायचं म्हणून पतसंस्था, आणि सगळं झाल्यावर एखाद्या सावकाराकडनं पैसे घ्या आणि ते भर. आर्थिक नियोजन पटतं, चर्चा करतो, पण गांभीर्यानं घेतलं जात नाही आणि मग लोक अडचणीत येतात.